नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज बनवणार आहे टोमॅटोचं झणझणीत बेसन आणि हातावरच्या भाकरी। व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्ही सुद्धा हातावरच्या भाकरी नक्की करू शकाल। असं हे हातानेशी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन आहे हरभऱ्याचं, 1 कांदा चिरून घेतला, 1 टोमॅटो आहे आणि तिखट आहे, मीठ आहे, हळद आहे, कढीपत्ता आहे, लसण, जिरं, हिरवी मिरची, अद्रक असं हे साहित्य घेतलेलं आहे। असं सर्व साहित्य हाताने ठेवून घेतलं की बरं पडतं। आता गॅस ऑन करून कढई ठेवली आहे। कढई गरम झाली, त्यामध्ये टाकलं तेल। तेल आपण आपल्यानुसार टाकायचं, आपल्याला कितपत योग्य आहे ते आणि पाहिजे असं। तर त्यामध्ये मोहरी तडतडलं की जिरं टाकूया। कढीपत्ता थोडा बारीक करून टाकला हाताने, त्याला स्वाद छान येतो। आता यामध्ये कांदा टाकून कांदा लाल होईस्तोवर शिजून घ्यायचा। बेसनमध्ये एकदम पाणी न टाकता हळूहळू थोडं पाणी टाकत त्याला मिक्स करून घ्यायचं, बाजूला ठेवूया। आता हिरवी मिरची, लसण, अद्रक याची अशी पेस्ट करून घेतली। आता हे कांद्यात टाकूया। या कांद्यासोबत लसणची पेस्ट जी आहे ते छान झाली की यामध्ये टाकूया आपण हळद, तिखट, ते पण चांगलं मिसळून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण चिरलेला टोमॅटो। टोमॅटो टाकल्यानंतर मिसळून घेऊया आणि टोमॅटो शिजण्याकरता आता या स्टेपला आपण मीठ टाकूया चवीपुरतं। आणि मिठामुळे काय होतं की टोमॅटो सुद्धा हा चांगला शिजला जातो आणि चांगला शिजला टोमॅटो की पदार्थाला चव छान येते। मीठ टाकून झालेलं आहे, परंतु टोमॅटो आपला अजूनही चांगला शिजलेला नाही आहे, म्हणून याला थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवूया। हे बघा, आता टोमॅटो छान शिजलेला आहे, छान तो एकजीव झालेला आहे। यावेळेला गॅसचं पॉवर हे कमी जास्त लो मीडियम असं ठेवतच आपल्याला हे पदार्थ करायचं आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। आता यामध्ये जे भिजवून ठेवलेलं आहे ते बेसन टाकूया। तर आता हे भिजवलेलं बेसन आहे, मला पातळच बेसन करायचं आहे, त्यामुळं आता यामध्ये यामध्ये पाणी गरम वापरायचं आणि मी त्यामध्ये डबल असं पाणी टाकणार आहे। याप्रमाणे गरम पाणी टाकून सगळं मिसळून घ्यायचं आणि याला मी शिजवण्याकरता बाजूला ठेवते आहे। हे आपल्याला आता जरी पातळ वाटत असलं तरी पण हे शिजताना आळतं आणि अशा वेळी मात्र गॅसची पॉवर खूप मोठी नाही करायची, कारण की खूप मोठी केली तर ते एकदम आटून जातं, कधी लागू पण शकतं, म्हणून मीडियम किंवा स्लोच ठेवायची आणि शिजेपर्यंत त्याला अधूनमधून बघत राहायचं। आता या बेसनाला मी मंद आचेवर बाजूला ठेवते आहे शिजण्याकरता आणि भाकरी करते आहे ज्वारीच्या। हे आहे ज्वारीचं पीठ। आता जवळजवळ 2 भाकरी इतकं मी पीठ घेतलेलं आहे। आता हे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून याला गडेदार असं मिक्स करायचं आहे, जास्त न टाकता थोडंच पाणी टाकायचं। हे असं गरम पाण्याने मिसळून झालं की यामध्ये आता मात्र थंड पाणीच घ्यायचं, नाहीतर हाताला चटका लागू शकतं, आणि थंड पाणी घेत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मी एकत्रितच मळून घेणार आहे। 2 होत्या भाकरी म्हणून मी एकत्रितच मळून घेतलं, पण जास्त असल्या ते एक-एकच मळायचं, कारण की त्याचा जो चिकनाळपणा आहे तो असल्याशिवाय भाकरी ह्या चांगल्या वळणार नाही। आता भाकरी करणार आहे म्हणून आपण इकडे तवा पण गॅसवर ऑन करून ठेवलेला आहे। याप्रमाणे उंडीमधला एक भाग मी घेतला आहे भाकरी करण्याकरता। आता याला मळून घेऊया। भाकरी करताना मळणं हे फार मस्ट आहे, मळलं तरच आपली भाकर छान येते। आणि आजची भाकर मी हे हातावरची करणार आहे।
याप्रमाणे असा हा उंडा तयार करून घ्यायचा आणि पाणी लावत आपल्या दोन्ही हाताच्या सहाय्याने त्याला आपल्याला मोठा तो उंडा करत आणि नंतर हातावर भाकरी करून घ्यायची आहे। याप्रमाणे बघू शकता आपण। अशा ह्या भाकरी, हातावरच्या भाकरी, थापून केलेल्या भाकरी, तसेच गॅसवर केलेली भाकर, चुलीवरची भाकर, तर अशी हे पद्धती म्हणा किंवा याच्या चवी म्हणा ह्या वेगवेगळ्या लागतात। आता ही बघा, ही भाकर मी जेवढी पातळ होईल ते हातावर करून घेतली आहे, परंतु याचे जे काठ असते ते थोडे असे जाडसर वाटते आहे मला, तर ते काय करायचं, आपल्या बोटाने हे असं याप्रमाणे करून घ्यायचं। आता ही भाकरी तयार झालेली आहे। आता हे गॅसवर टाकून घेऊया। गॅसवर टाकून झाली। आता ही दुसरी जी उंडी आहे त्याची पण मी भाकर वळून घेते आहे। सोबत इकडे ही भाकरीकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि ही भाकर पण तयार करायची आहे। आता ही भाकरी आपल्याला पलटवायची आहे, कारण का ही वरून थोडी सुकलेली आहे, म्हणजे ही झाली आहे। तर अशा वेळी गॅसची पॉवरसुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं असते, कमी जास्त करत, आणि हलगत सराट्याच्या हाताने खालून ती पूर्णपणे अशी सुटायला पाहिजे, यानुसार ती आपण पलटून घ्यायची। आता ही भाकर शिजेपर्यंत मी दुसरी भाकर अशीच याप्रमाणे तयार करते आहे। जेवढी पातळ होईल तेवढी आपल्या हातावर ही करून घ्यायची। भाकर आता पूर्णपणे खालून शिजलेली आहे। आता हे आपल्याला शेकायची आहे। मी अधूनमधून बघून घेतली। आता हे बघा, याप्रमाणे हे असं शेकून घ्यायची। गॅसची पॉवर थोडी वाढवून घ्यायची आणि पलटत शेकायची। ही भाकर आपल्याला ताव्यावर सुद्धा शेकता येते, परंतु या पद्धतीनं केली तर त्याला पोपडा जो असतो तो जास्त येतो। भाकर जळणार नाही किंवा कच्ची पण राहणार नाही याची खबरदारी घेत याप्रमाणे ही भाकरी आपण शेकून घेतली आहे। भाकरी तयार झालेली आहे। आता याच ताव्यावर मी दुसरी पण भाकर त्याचप्रमाणे शेकून घेणार। हे बघा मंडळी, ही भाकरी किती छान झालेली आहे। याला छान असा पूर्णपणे पोपडा आलेला आहे। अशी ही वाफाळलेली भाकर किती छान वाटते नाही का? तर मंडळी, हा जो पोपडा आलेला आहे ना, तर लहानपणी आम्ही हाच पोपडा असा आम्हाला तेल मीठ देऊन खायचं, त्यामुळे आम्हाला याची चव माहिती आहे। हल्ली मुलांना याची चव माहीत नाही, कारण की अशा गोष्टी आता थोड्या दुर्मिळच झालेल्या आहे। माझ्या वयाचे जे असतील त्यांना नक्कीच माहिती आहे। ही पण दुसरी भाकरी पण त्याच पद्धतीची अशी तयार झालेली आहे। बघा किती छान अशी पातळ पण झालेली आहे, पोपडा पण पूर्ण आलेला आहे। वाफाळलेल्या भाकरी तयार झालेल्या आपल्या दोन। आता बेसन पण झालेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याला मिसळून घेऊन ते आता आपण डिशमध्ये घेऊया। तर मंडळी, माझा हा व्हिडिओ आपणास आवडत असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, गरम गरम आपलं बेसन आहे टोमॅटोचं, सोबत आहे कांदा, आणि ह्या गरमागरम अशा भाकरी। तर मंडळी, मस्त खा आणि स्वस्त रहा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।